नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचा PYQ सिरीज पार्ट 2 आपण या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहोत. पार्ट 1 आपण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न डिटेल स्पष्टीकरणासह घेतलेले होते. चला तर सुरुवात करूया पार्ट 2 PYQ सिरीजला, जे की आपण पोलीस भरती सिरीज सुरू केली आहे त्या प्रश्नांना. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 काय, वेग 10 किमी प्रति तास. बघा इथे 10 किमी प्रति तास वरून 20 किमी प्रति तास केला की विशिष्ट अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ 45 मिनिटांनी कमी होतो. 40 किमी हा पहिला पार्ट झाला. या पहिला पार्टला तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. आता सेकंड पार्ट बघा, 40 किमी प्रति तास आणि 25 किमी प्रति तास या वेगाने तेच अंतर कापल्यावर लागणाऱ्या वेळेत किती फरक पडतो ते आपल्याला काढायचं आहे. बघा इथे काय काय दिलेलं आहे तुम्हाला. हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न मी आपल्या टॉपिक वाईज सिरीजमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेला आहे. वेळ, काम, वेग, बरोबर आहे. हा टॉपिक वाईज काय आहे, आपण चांगल्या प्रकारे टॉपिक वाईज सिरीज डिस्कस केलेली आहे. तर बघा, अंतर म्हणजे काय असतो रे? अंतर म्हणजे वेळ गुणेला वेग असतो. एवढं माहिती आहे तुम्हाला. ज्यांनी माझी टॉपिक वाईज बघितली असेल त्यांना हे पूर्ण सूत्र मी लिहून दिलेले आहेत. आणि जे विद्यार्थी नवीन असेल त्यांनी माझी टॉपिक वाईज आणि PYQ सिरीज बघायला सुरुवात करा आतापासून. ठीक आहे. बघा काय दिलेलं आहे तुम्हाला. वेग दिलेला आहे 10 आणि 20 किमी दिलेला आहे, बरोबर आहे. तर बघा आपल्याला अंतर काढायचं आहे. तर अंतर कसं काढणार आपण? इथे आपल्याला दोन वेग दिलेला आहे. पहिला वेग दिलेला आहे 10 किमी प्रति तास आणि दुसरा दिलेला आहे 20 किमी प्रति तास. आता काय म्हणत आहे इथे, कमी होतो म्हणजे 20 वरून तो 10 किमी प्रति तास वर येतोय. समजलं. त्याच्यानंतर आपल्याला वेळ दिलेला आहे 45 मिनिटे. म्हणजे 45 मिनिटाला आपल्याला काय करावं लागेल, सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्याच्यासाठी 60 ने डिवाइड करावं लागेल, भागावं लागेल. समजलं. आता आपल्याला याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. हे किती होणार, हे होणार 200 आणि इथे किती राहणार, 10 गुणेला इथे किती बघा 15 × 60, 15 × 3 = 45 म्हणजे 3 भागेला किती होणार, 4 होणार. समजलं. इथला एक शून्य, इथला एक शून्य कटला, मग इथं राहतो किती, हे 20 आणि गुणेला 3 डायरेक्ट 60 इथं येणार आणि खाली येणार 4, बरोबर आहे. मग हे किती वेळा कटणार, 30 दुने 60 आणि 2 दुने 4 आणि इथे किती होणार 15 किमी. हे किती होणार 15 किमी. तर 15 किमी काय निघालं, आपलं अंतर निघालं. हे झालं पहिल्या वाक्याचं पूर्ण डिटेल स्पष्टीकरणासह आपण अंतर काढलेलं. आता काय म्हणतो, तेच अंतर घ्यायचं आहे. किती, 15 किमी घेतलं आपण. 15 किमी तेच अंतर. त्याच्यानंतर काय होत आहे बघा, 40 किमी प्रति तास आणि 25 किमी प्रति तास या वेगाने तेच अंतर कापल्यावर लागणाऱ्या वेळेत किती फरक पडेल, म्हणजे आपल्याला वेळ काढायचा आहे. मग बघा आपल्याला वेग दिलेला आहे, पहिला दिलेला आहे 40 आणि दुसरा दिलेला आहे 25 आणि याचं काय करायचं, 40 मधून 25 वजा करायचं आणि इथून वेळ काढायचा आहे. समजलं. अंतर तेच घ्यायचं आहे कारण आपल्याला प्रश्नामध्ये तेच अंतर घ्यायचं आहे असं सांगितलेलं आहे. मग इथे काय राहणार 15 किलोमीटर जसेच्या तसे आणि इथे किती होणार 40 गुणिले 25 जसेच्या तसे ठेवा. इथे किती राहणार 15. बघा इथं 5 5 25, 5 3 15. हे काय होणार 5 3 15 आणि हा वेळ गुणेला जशाच्या तसा. मग इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, राहिले किती, हे 3 आणि हे 3. हे 3 इकडे आल्यानंतर काय होणार, गुणाकारामध्ये जाणार म्हणजे 3 गुणेला 3 आणि इथे किती राहणार, फक्त 40 राहणार गुणेला वेळ राहणार. ठीक आहे. हे किती होणार 9 भागेला 40 गुणेला वेळ. ठीक आहे. मग हे काय होणार, वेळ जर काढायचं राहिलं आपल्याला तर वेळ बरोबर हे काय होणार, जे 9 आहे हे काय होणार वरती जाणार म्हणजे वरती राहणार आणि खाली किती राहणार 40 म्हणजे 9 भागेला 40. आता हे आपलं सगळं झालं आहे मिनिट. आपल्याला मिनिटामध्ये आन्सर काढायचं आहे बघा, मिनिट. तर याला काय करायचं 60 सेकंदांनी गुणाकार करायचं. 0 0 कटला, 2 दुने 4, 2 त्रिक 7 म्हणजे किती राहतं 2 त्रिक 6. तर इथे 9 त्रिक 27 भागेला 2 आणि हे किती होतं 13.5 काय होणार मिनिट. हे होणार आपलं फायनल उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारे हा PYQ प्रश्न होता. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे.
बघा हा पण एक खूप सुंदर लसावी आणि मसावीवरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे काय दिलेलं आहे, जे जे दिलेलं आहे ते लिहून घ्या. एक्स आणि वाय या दोन संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या 204 पट आहे. म्हणजे लसावी काय आहे, लसावी मसावीच्या 204 पट आहे. समजलं एवढं. त्यानंतर जर त्यांचा मसावी 12 असेल, काय मसावी म्हणजे इथून तुम्हाला एक रेशो निघतो, लसावी भागेला मसावी बरोबर 204 जसेच्या तसं आणि याला भागेला 1 करा. ठीक आहे. आता तुम्हाला मसावी किती दिलेला आहे, 12, म्हणजे लसावी भागेला 12 बरोबर 204 भागेला 1. ठीक आहे. मग इथे काय होणार, लसावी बरोबर 204 तिरपा गुणाकार करा गुणेला 12. ठीक आहे. आणि 1 गुणेला लसावी म्हणजे 1च राहणार. हे झालं एवढं. त्यानंतर बघा, आणि संख्यामधील फरक 60 असेल तर x अधिक y किती. आता दोन संख्यांचा आपल्याला मसावी दिलेला होता आणि संख्या काय मानलाय, x आणि y. जर दोन संख्यातील फरक 60 असेल म्हणजे x मायनस y 60 असेल असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. हे पहिली संख्या झाली आणि ही दुसरी संख्या झाली. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लसावी किती काढायचा आहे. तर लसावी काढण्याआधी तुम्हाला काय सांगू इच्छितो, इथं आपल्याला मसावी 12 दिलेला आहे. तर समजा विद्यार्थी मित्रांनो 12 गुणेला x गुणेला y हा आपण लसावी आपण काय केलाय, मसावी आपल्याला 12 दिलेला आहे पण आपण कन्सिडर केला लसावी 12 गुणेला xy. आणि इथे काय 204 गुणेला 12 जसेच्या तसे. इथून बघा 12 12 कटणार म्हणजे x गुणेला y किती येणार, इथे 204 येणार. आता आपल्याला x मायनस y 60 दिलेला आहे प्रश्नामध्ये. बघा दोन संख्यातील फरक 60 असेल तर आता आपल्याला काय करायचं आहे, x गुणेला y हा जो x गुणेला y आहे बरोबर 204. तर आपल्याला असे दोन फॅक्टर पाडायचे आहे 204 चे की त्याचा गुणाकार 204 यायला पाहिजे. आणि इथे बघा 12 असेल म्हणजे मसावी 12 असेल म्हणजे दोन्ही संख्याचा जर मी याला 12 गुणेला x मायनस 12 गुणेला y बरोबर 60 केलं तर इथून काय होणार, 12 कॉमन निघणार आणि ब्रॅकेटमध्ये x मायनस y राहणार म्हणजे x वजा y आणि इथे 60 होणार. म्हणजे इथे किती होणार, 12 पंचे 60 म्हणजे x मायनस y बरोबर 5 राहणार. म्हणजे x मायनस y ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 5 मिळाली. आता काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या 204 चे असे दोन फॅक्टर पाडायचं की त्यांचा गुणाकार, हे बघा इथे या दोन संख्येचा गुणाकार 204 यायला पाहिजे आणि त्यांची वजाबाकी 5 यायला पाहिजे. मग असे दोन फॅक्टर काय आहे आपल्याकडं, आपण काय करू, 17 गुणेला 12 म्हणजे 204 येते आणि 17 मायनस 12 किती येतं, 5 येतं. समजलं. म्हणजे आपले दोन फॅक्टर काय झाले, 17 आणि 12. आता आपल्याला काढायचं काय, x अधिक y. समजा तुमचा x हा फॅक्टर 17 आहे आणि y फॅक्टर आहे 12. तर तुम्हाला पहिले काय काढावं लागेल, x ची किंमत काढा. म्हणजे पहिलं तुम्ही काय घ्या, 12 हा तुमचा कॉमन झाला म्हणजे 12 गुणेला 17 करा किती होणार, 204 होणार. आणि त्याच्यानंतर y ची किंमत काय काढाल, 12 एक घ्या बरोबर आहे ना. हे जसे 12 घेतले तिथं पुन्हा आणखी 12 घ्या म्हणजे इथं काय राहणार 144 बरोबर आहे. आता तुम्हाला काय काढायचं आहे, x अधिक y काढायचं आहे म्हणजे x अधिक y बरोबर काय होणार, 204 अधिक 144 बरोबर किती होणार रे विद्यार्थी मित्रांनो, 348 तुमचं काय होणार, x अधिक y म्हणजे पर्याय क्रमांक डी हे तुमचं उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न होता आणि लसावी मसावीचा प्रश्न होता. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा इथे काय दिलेलं आहे, 140 प्रश्नांच्या चाचणीत टोटल प्रश्न किती आहे, 140. एक उमेदवाराने पहिल्या 80 प्रश्नापैकी 70% प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली. परीक्षेत 60% गुण मिळवण्यासाठी उमेदवाराला उर्वरित प्रश्नांपैकी किती टक्के प्रश्नांची उत्तरे बरोबर द्यावी लागतील. आता मला सांगा, तुम्हाला टोटल क्वेश्चन किती दिलेला आहे, टोटल आहे प्रश्न 140 प्रश्न आहे. तर पहिल्या उमेदवाराचे 80 प्रश्न आहे. पहिल्या उमेदवाराचे किती आहे, 80 प्रश्न आहे. मग दुसऱ्या उमेदवाराचे प्रश्न किती येणार आहे, तर यामधून तुम्ही काय करा, 80 वजा करा टोटल प्रश्नामधून. तर इथे किती राहणार, 60 राहणार. म्हणजे दुसऱ्या उमेदवाराला किती, 60 प्रश्न मिळणार.
समजलं. आता बघा हा शून्य कटला, इथे काय होतो 4 दुने 8 आणि इथे किती होतो 3 दुने 6 होतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तर पहिल्या 80 प्रश्नापैकी 70%, तर हा पहिल्या उमेदवाराचा किती 70%. ठीक आहे. आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली. परीक्षेत 60% गुण मिळवण्यासाठी उमेदवाराला उर्वरित प्रश्नापैकी, आता समजा याचा आपल्याला टक्के दिलेले आहे का 3चे, तर आपण याला काय करू कन्सिडर एक्स मानू. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 4 अधिक 3 किती होतं 7 होतं. बरोबर आहे. हा उर्वरित झाला आणि उर्वरित प्रश्नापैकी किती परीक्षेत 60% गुण, म्हणजे याचे किती होणार 60% गुण होणार. समजलं. म्हणजे 4चे 70 झाले तर 7चे किती होणार 60 होणार. तर काय करा, आता मी तुम्हाला इथे सांगतोय, हा 4 गुणिला 70 करा, म्हणजे 4 गुणिला 70 बरोबर 3 गुणिला एक्स करा, 3 गुणिला एक्स बरोबर आहे ना, 3 गुणिला एक्स. इथे काय करा अधिक करा. ठीक आहे, इथे अधिकचं चिन्ह आणि बरोबर हे काय करा 7 गुणिला 60, म्हणजे काय होणार 7 चौ 28 आणि या शून्य जशाच्या तसा 3 गुणिला एक्स 3x आणि 7 छकम 42 420. म्हणजे इथं काय राहतो 3x बरोबर 420 वजा 280, तर काय होणार 3x बरोबर किती राहणार रे इथे 420 मायनस 280 किती होणार 140 आणि इथे किती राहणार x बरोबर 140 भागेला 3. हे 3 काय होणार इथे भागाकारामध्ये, मग किती होणार 3 चौ 12, पुन्हा किती राहिले 2 राहिले 3 छक 18, मग इथे 2 राहतात, भाग जात नाही म्हणून इथे काय पॉईंट, इथे किती होणार 0, 3 छक 18 आणि पुन्हा 3 छक 18 बरोबर आहे. तर हे झालं आणि याला जर आपण असं केलं तर काय होणार, आपल्याला यापैकी उत्तर दिलेलं आहे का नाही, पण 46 पर्यंत आपण पोहोचलो आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं परफेक्ट उत्तर असू शकते. पण याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, ते 6.66 किती होतं 2 भागेला म्हणजे 2 भागेला 3%, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. सोपा आणि सरळ प्रश्न होता आणि PYQ प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा हा काय चक्रवाढ व्याज, मी यावरील टॉपिक म्हणजे खूप तुम्हाला डिटेल स्पष्टीकरणासह सांगितलेलं आहे. मी चक्रवाढ व्याज हा टॉपिक माझ्या टॉपिक वाईज सिरीजमध्ये डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय दिलेलं आहे, यामध्ये चक्रवाढ व्याज काढायचं आहे. ठीक आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 14, 20,000 रुपयावर 40% दराने 1 वर्षाच्या तिमाही, याच्याकडे लक्ष द्यायचं, तिमाही चक्रवाढ व्याज दराने मिळवलेले व्याज किती. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला 1 वर्ष दिलेलं आहे, 1 वर्षाचं किती दिलेलं आहे 40% दराने, हा दर झाला. आता मी काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, याला मी 4 वर्ष करतो आणि याला 10% करतो, दर सारखंच होणार. हे असं लिहा नाही तर असं लिहा, सारखंच होणार आहे. ठीक आहे. आता काय करू आपण, चक्रवाढ व्याज काढायचं आहे काय 4 वर्षाचं आणि 10% दराने. तुम्हाला मी काय करतो, जे डायरेक्ट तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारले जातात त्याचा एक फॉर्म्युला सांगून देतो, म्हणजे किंमतच सांगून देतो कसं चक्रवाढ व्याज काढण्याची. जर दर 10% असेल आणि वेळ म्हणजे वर्ष असेल 2 इयर म्हणजे 2 वर्ष, ठीक आहे, तर त्याचा कंपाऊंड म्हणजे चक्रवाढ व्याज, याला चक्रवाढ व्याजला काय म्हणतात कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतात इंग्लिशमध्ये. ठीक आहे. तर याचा कंपाऊंड इंटरेस्ट होतो 21%. आता हा कसा आला सर डायरेक्ट, तर मी याला तुम्हाला इथे सांगतो. बघा 10% आहे, 10% दराने 2 वर्षाचा म्हणजे 10 अधिक 10 अधिक 10 गुणिला 10 भागेला 100, तर किती होणार हे 20 आणि इथे 2 शून्य कटले 1 राहतं, म्हणजे किती राहिलं 21%. समजलं. हे आला 21% असं. समजलं. हे झालं तुम्हाला पहिलं. दुसरं बघा, डायरेक्ट तुमच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात, म्हणून मी तुम्हाला इथं लिहून देत आहे. मग त्यानंतर दर 10% राहील, फक्त इथं वर्ष बदलेल, म्हणजे 3 वर्ष करा, इथं 3 वर्ष करा, तर याच्यासाठी कंपाऊंड इंटरेस्ट असेल म्हणजे चक्रवाढ व्याज असेल 33.1%. त्यानंतर तिसरं बघा, दर तुमचा 10% असेल आणि तुमचा वर्ष असेल 4 वर्ष आणि याच्यासाठी तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट असेल, जे आपल्याला आता प्रश्न विचारलाय किती असेल, याचा असेल 46.41%.
46.41%. म्हणजे आपला 4 वर्ष 10% याचा कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज किती होणार? 46.41%. ठीक आहे, तर हे तुम्ही बाकीचे लक्षात ठेवा. तर बघा आता आपण सुरुवात करू प्रश्नाला. हे जे काही सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला एक्स्ट्रा डेटा सांगितला आहे, जे की प्रश्न म्हणजे परीक्षेत डायरेक्ट याच्यावर काय येतात? प्रश्न येतात. तो डाटा सांगितलेला आहे. आता बघा 20,000 याच्यावर किती टक्के? 40%. तर आपण याला 4 वर्ष घेतलं आहे, बरोबर आहे. तर 4 वर्ष 10% दराने किती आला तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याज? 46.41% आलाय. आणि भागेला काय करायचं? टक्का घ्यायचा, तर 100 करायचा. इथून बघा 2 शून्य 2 शून्य कटले. आता इथे राहतं काय? 200 गुणेला 46.41 राहतं. आता हे 2 शून्य जर काटले तर हे पॉईंट काय होतं? निघून जातं. म्हणजे इथं काय राहतं? 2 गुणेला 46.41. म्हणजे काय होतं याचा? डायरेक्ट जर तुम्ही गुणाकार केला तर 9282 रुपये हा तुम्हाला काय दराने व्याज होईल. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे तुमचं उत्तर असणार आहे. समजलं? अशा प्रकारे हे ट्रिक्सवर आपले प्रश्न होते. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे खूप महत्वाचे आहेत, जे मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं. जसं की बघा इथे तुम्हाला डायरेक्ट आता काय होणार? जर तुम्हाला 2 वर्षासाठी विचारलं तर डायरेक्ट तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज 21%, मग 3 वर्षासाठी विचारलं तर 33.1%. मला तरी वाटते हा 1 2 3 प्रश्नापैकी कुठला ना कुठला एक प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये दिसणार आहे. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, ही माझी झाली PYQ सिरीज आणि ही माझी झाली टॉपिक वाईज सिरीज, जे की माझ्या प्लेलिस्टमध्ये काय आहे? सेव्ह आहे. तुम्ही एकदा जाऊन व्हिजिट करा आणि तिथले प्रश्न बघा, तुम्हाला नक्की फायदा होणार. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. आता इथपासून आपले रिजनिंगचे प्रश्न सुरू झाले. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे काय दिलेलं आहे? इथे दिलेलं आहे सिरीज दिलेली आहे. तर आपल्याला या रिकामी जागेत काय येणार हे शोधायचं आहे. तर बघा अशा टाईपचं जर तुम्हाला दिलं असेल तर डायरेक्ट तुम्ही ABCD लिहायला सुरुवात करा. तर बघा मी काय करतो, ABCDEFGHIJK, ठीक आहे, LM. आता याला उलट लिहत नाही. NOPQRSTUVWXYZ. याला नंबरिंग द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. सॉरी, आपले नंबर थोडे आपल्याला इकडून लिहायला पाहिजे होतं. 1 मिनिट. ठीक आहे, आपला 12 इथंपर्यंत आला ना. थोडं नंबर इकडून लिहा. तर काय होणार नंबर आपल्याला? आता बघा इथून काय होणार? 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. कुठेतरी एक मिस्टेक झाली का? 1 2 3 4 5 6 7 8 9. हां, इथे मिस्टेक झाली. थोडं तुम्ही नंबरिंगकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. थोडं माझं घाईघाईमध्ये हे झालं आहे. इथे 9. ठीक आहे, इथे काय येणार मग? आता अशी मिस्टेक होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो, असं काही नाही. 9 10 11 12 13. इथे काय 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. ठीक आहे, याच्यासाठी थोडं बघा. ठीक आहे, चला आता आपण प्रश्नाकडे वळूया. हे इझी आहे रे, एवढं काही हे नाही आहे. थोडंसं आता लिहिता लिहिता इकडे तिकडे झाले असेल. तर बघा आपल्याला काय दिलेलं आहे? EGIK. ठीक आहे, तर याचा आपल्याला दिलेला आहे FILO. आता बघा ई नंतर लगेच F आहे का? बघा ई नंतर लगेच F आहे, म्हणजे इथं 1चा फरक आहे. जी नंतर बघा I आहे, इथे 2चा फरक दिसत आहे. I नंतर काय आहे? L, म्हणजे इथं 3चा फरक दिसत आहे. आणि इथे बघा डायरेक्ट काय दिसत आहे तुम्हाला? 4चा फरक दिसत आहे. सिमिलरली काय करायचं? FHUL. आता F म्हणजे 1चा फरक, म्हणजे 1 ऍड करा F नंतर. F नंतर जर 1 ऍड केलं तर काय येणार तुम्हाला? काय येणार रे? G येणार. H नंतर जर काय केलं पुन्हा तुम्हाला 2 ऍड केले तर काय येणार? काय येणार? H कुठं आहे तुमचा? H. मग इथे काय येणार? 1 2. तर 2 ऍड केले तर काय येणार?
जे येणार म्हणजे बघा जी जे आणि जी जे हे म्हणजे दोन आपल्याला ऑप्शन दिसत आहे. तर बघा इलिमिनेट करू पुन्हा. इथे तीन काय करा ऍड करा. तर यू नंतर 3 काय होणार व्ही डब्ल्यू एक्स, इथे काय येणार एक्स. आता बघा हा पी कटला, इथे काय आहे बघा, इथे पुन्हा जी जे आहे ठीक आहे आणि हा एक्स ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर येऊ शकते. तरी पण आपण क्रॉस चेक करू. इथे 4 करा, 4 ऍड केले एल मध्ये तर काय होणार एल नंतर पी येणार. 4 केल्यानंतर बघा एल कुठे आहे इथे आहे एम एन ओ पी 4 ठीक आहे आलं. तर आपलं पर्याय क्रमांक काय असणार आहे बी हे उत्तर असणार आहे. अशा प्रकारे हा रिझनिंगचा सोपा प्रश्न होता. ठीक आहे वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा हा पण खूप सोपा प्रश्न आहे आणि हा मॅथमॅटिक्सचा प्रश्न आहे म्हणजे अंकगणितावर असलेला प्रश्न आहे. तर बघा इथे नंबर सिरीज दिलेली आहे आपल्याला 4 8 28 80 244 आणि आपल्याला या प्रश्नाच्या ठिकाणी शोधायचं आहे की काय नंबर येणार. बघा ही आपली सिरीज काय होत आहे विद्यार्थी मित्रांनो वाढत आहे. ठीक आहे म्हणजे डिफरन्स खूप दिसत आहे आपल्याला. तर अशा वेळेस काय करायचं याचा वर्गमूळ घेत चालायचं. कोणाकोणाचं जसं की बघा आता मी काय करतो 4 आणायचे आहे तर 3चा आपण काय घेतो एकदा म्हणजे 3चा वर्ग 1 घ्या. ठीक आहे त्याच्यामध्ये 1 तुम्ही ऍड करा म्हणजे काय येणार 3चा वर्ग 1 किती होणार 3च होणार आणि 1 जर ऍड केला तर किती होणार 4 होणार. ठीक आहे त्याच्यानंतर 8 बघा 8 कसे येणार मी इथे लिहित चालतो 3चा वर्ग करा. ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथे 3चा वर्ग किती होतो 9 होतो. 9 मधून जर 1 वजा केलं तर किती होतो 9 वजा 1 किती होतं 8 येतं. म्हणजे आपल्याला समजून आहे की वर्ग करा चला त्याच्यामध्ये प्लस करा त्याच्यानंतर मायनस करा तुमचं उत्तर येणार. आता बघा इथं काय होतो 3चा आता काय करायचं वर्ग न करता इथं घन करा. आता आपण काय केलं प्लस केलं मायनस आता इथे काय करायचं प्लस आणि 1 करायचं म्हणजे 3चा घन किती होतो रे 27 अधिक 1 किती होतो 28. म्हणजे आपल्याला सिरीज समजत आहे की काय होत आहे अशा प्रकारे सिरीज चालत आहे. मग बघा इथे काय करतो मी 3चा वर्ग किती घेतो 4 घेतो आणि आता काय करायचं प्लस घेतलं तर इथे काय करायचं मायनस. आता 3चा काय करायचं वर्गात किती आहे 4 आहे म्हणजे 3चा घातांक 4 आहे तर 3चा घातांक 4 किती होतो रे माहित आहे का 81 होतो आणि वजा 1 म्हणजे किती येतं 80 येतं. आता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 3चा घातांक किती करायचा 5 करायचा इथे मायनस आहे तर इथे काय करायचं अधिक 1 करा. 3चा घातांक 5 याचा काय होतो 243 होतं अधिक 1 म्हणजे किती होतं 244. आता शेवट जे आपल्याला काढायचं आहे ते कसं काढायचं 3चा घातांक 6 अधिक 1 बरोबर किती होणार आहे आता इथे आता काय करणार मायनस करायचं कारण इथे प्लस केलं इथे काय करणार मायनस म्हणजे 3चा घातांक 6 किती होतं 700 किती होतं 29 वजा 1 म्हणजे 728 म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारे नंबर सिरीज जर दिसली तुम्हाला वाढत्या क्रमाची एक तर वर्ग करा मग त्याच्यामध्ये 1 ऍड करा किंवा 1 मायनस करत चला. ठीक आहे वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा हा पण रिझनिंगचाच प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यात कसं करायचं तुम्हाला अल्फा न्यूमेरिकल सिरीज मी लिहून दिलेली आहे. त्याच्यामध्ये बघा एच ई बरोबर किती दिलेलं आहे 4 दिलेला आहे आणि याच्यानंतर एच ई आर ई बरोबर किती दिलेलं आहे 9 दिलं आहे. काढायचं काय टी एच ई आर ई तर याचं तुम्हाला कोड शोधायचं आहे. तर बघा एच ई बरोबर 4 कसं आलं एच हा कुठल्या क्रमांकावर येतो अल्फाबेटिकल मध्ये 8व्या आणि ई किती याच्यावर येतो 5 वर येतो आणि 8 अधिक 5 केलं तर किती होतं 13 होतं. आता हे 4 आले कसे विद्यार्थी मित्रांनो तर काय होणार 1 अधिक 3 मिळून किती आले 4 आले. समजलं. आता बघा इथे एच आहे एच कितीवर येतो 8 वर येतो ई कितीवर येतो 5 वर येतो आर कितीवर येतो विद्यार्थी मित्रांनो 18 वर येतो ई कितीवर येतं 5 वर येतं. आता बघा हे 9 आले कसे तर 9 आले कसे यांची बेरीज करा तुम्ही किती 8 5 आणि 18 5 याची बेरीज होते 36. आता हे 36 बरोबर आहे तर हे काय करायचे 3 अधिक 6 किती होतं 9 होतं. समजलं. सिमिलरली सारख्याच प्रमाणे इथं काय करायचं तसंच करायचं. टी कितीवर येतो अल्फाबेटिकल सिरीज मध्ये टी येतो 20 वर अधिक एच कितीवर येतो बघा 8 वर येतो ई कितीवर येतं 5 वर आर कितीवर आलं आपलं 18 वर आणि ई कितीवर आलं 5 वर.
आता यांची जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बेरीज केली तर किती येते 56 येते. इथं काय केलं 13 आले म्हणजे कसं लिहिलं 1 अधिक 3 लिहिलं. इथं 36 आले 3 अधिक 6 लिहिलं. इथे 56 आले म्हणजे आपण 5 अधिक 6 लिहितो. 5 अधिक 6 किती होतं विद्यार्थी मित्रांनो 11 होतं. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारे तुम्हाला अल्फा न्यूमेरिकल सिरीजवर प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. मी आधी तुम्हाला नंबर सिरीज लिहून दिलेली आहे. ती नंबर सिरीज एकदा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8 विद्यार्थी मित्रांनो काय दिलेला आहे. एका पिशवीत 2 रुपये 2, 5 आणि 10 मूल्यांच्या नाण्यामध्ये 785 नाणी आहेत. ठीक आहे. मी जे जे दिलेले आहे ते लिहून घेतो. 785 नाणीमध्ये किती रुपये आहेत. रुपये 2, 5 आणि 10. त्यानंतर बघा त्यांच्या नाणीचा प्रमाणात किती आहे 6 ला 9. किती आहे 6 ला 9, 9 ला 10. ठीक आहे. हे बघा 2, 6 म्हणजे यांचं प्रमाण हे दिलेलं आहे. 2 रुपयाचं 6, 5 रुपयाचं 9 आणि 10 रुपयाचं 10. ठीक आहे. आता आपल्याला 785 टोटल नाणी दिलेली आहे. आता मी काय करतो या 6 नाणीला काय करतो हे जे प्रमाण आहे याला x मानतोय म्हणजे 6x, 9x आणि 10x मानतोय. ठीक आहे. आता काय करतो या दोघांची म्हणजे 2 गुणेला 6 करायचं म्हणजे 6x गुणेला 2 अधिक 5 म्हणजे 9x गुणेला 5 आणि 10x गुणेला 10 आणि टोटल नाणी किती दिलेली आहे आपल्याला 785. किती होतं हे किती होतं 6 दुने 12x अधिक 9 5 45x अधिक 10 गुणेला 10 म्हणजे 100x बरोबर 785. हे किती येते विद्यार्थी मित्रांनो हे येतं आपलं 157x बरोबर 785. तर x बरोबर किती येणार बघा इकडे लिहितो. x बरोबर 785 भागेला 100 किती आहे 57 157. याचा डायरेक्टली भाग जातो बघा 7 5 35 म्हणजे 5 म्हणजे युनिट बघा ना एक एक अंक. तर याचा 5 वेळा डायरेक्टली भाग जातो म्हणजे x ची किंमत किती आली 5 आलेली आहे. मग तुम्हाला काय विचारलंय पिशवीत 5 मूल्यांची किती नाणी आहेत. 5 मूल्यांची नाणी किती आहे बघा हे 5 मूल्य झाले. याची नाणी किती आहे 9x म्हणजे 9x म्हणजे 9 गुणेला x ची किंमत किती आहे 5. तर 9 गुणेला 5 किती होणार 45. पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न होता. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हे अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसून येणार आहे. बघा 2 घोड्यांची किंमत 3 उंटांच्या बरोबरी आहे. जसं जसं म्हटलं तसं तसं मी लिहित चालतो. 2 घोड्यांची किंमत 3 उंटांच्या बरोबरीची आहे. 2 घोडे आहेत त्याची किंमत 2 उंटांच्या बरोबर आहे. सॉरी 3 उंटांच्या बरोबर आहे. 3 उंट. ठीक आहे. याचा रेशो घ्या काय होणार घोडे आणि उंट. आता जे घोडे आहेत ते काय होणार ते खाली जाणार म्हणजे इथे काय येणार 2 येणार आणि उंट वरती येणार. समजलं. त्यानंतर बघा 9 उंटांची किंमत 10 सायकलीच्या बरोबर आहे म्हणजे 9 उंटांची किंमत 10 सायकल बरोबर आहे. सारख्याच प्रमाणे येतं उंट आणि सायकलचा रेशो घ्या. ठीक आहे. तर काय होणार याचा रेशो उंट म्हणजे खाली जाणार आणि जे सायकलचा आहे तो रेशो 10 वरती येणार. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे आणि 10 सायकलांची किंमत 3 मोटार गाडी बरोबर आहे म्हणजे 10 सायकलाची किंमत 100 सायकलाची किंमत ही किती 3 मोटार गाडी एवढी आहे. म्हणजे काय होणार इथं सायकल आणि मोटर गाडी यांचा रेशो झाला म्हणजे काय येणार सायकल ही खाली जाणार म्हणजे 100 खाली जाणार आणि 3 वरती राहणार. आता बघा विद्यार्थी मित्रांनो हे झालं आपल्या तीनही वाक्याचं काय अशा प्रकारे मांडणी झाली. आता इथे काय दिलेलं आहे जर मोटर गाडीची किंमत रुपये 36 मोटर गाडीची 36,000 रुपये तुम्हाला किंमत दिलेली आहे. तर मोटर गाडी किती आली आपली बघा 100 आली. तर या 100 ची किंमत आपल्याला 36,000 बरोबर दिलेली आहे. म्हणजे काय होणार 2 0 2 0 कटले म्हणजे इथं एक रेशोची किंमत किती राहणार 360 राहणार. समजलाय. आता आपल्याला काय विचारले घोड्याची किंमत विचारलेली आहे बरोबर आहे. आता घोडे किती आहे इथे पण घोडे दिलेले आहे आणि इथे उंट दिले आहे म्हणजे हे 360
बरोबर आहे ना. हे 360 जे आहे ते एक रेशोची किंमत झाली आणि आपल्याला काय विचारले, घोड्याची किंमत विचारले. तर घोड्याची किंमत काढण्याआधी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल, काय करावं लागेल रे, या सायकलची किंमत काढा. तर सायकलची किंमत काय करायचं, या एक रेशोची किंमत 360 झाली तर या सायकलची रेशो किती आहे, सायकलचा रेशो आहे आपल्याला किती दिलेला आहे, 3 दिलेला आहे. तर या 3ला या 360 ने गुणाकार करा. किती होणार रे, हे होणार 1080 होणार. हा झाला तुमचा सायकलचा रेशो. ठीक आहे. आता तुम्हाला काय काढायचं आहे, घोड्याचं. तर घोड्याचं काय कसं होणार बघा. आता तुम्हाला सायकल बरोबर इथे काय दिलेलं आहे, इथे सायकल दिलेली आहे. सायकल हे बघा 9 रेशो, हे सायकल झालं. 9 रेशोची किंमत तुम्हाला 1080 बरोबर दिलेली आहे. म्हणजे हे किती होणार, 12 108 होणार. म्हणजे हा शून्य जशाच्या तसं. म्हणजे एका सायकलच्या रेशोची किंमत किती येणार, 120 येणार. मग 10 उंटाची किंमत किती होणार, 1200 येणार. म्हणजे इथं काय करा, 10 गुणिले 120 करा म्हणजे 1200 येणार. समजला. जर 1200 इथं 10 उंटाची किंमत 1200 आहे तर इथे किती आहे, 2 उंट आहे. तर 2 बरोबर 1200 येणार. तर एक रेशो बरोबर किती येणार, 600 येणार. जर एक रेशो बरोबर 600 आहे, आता घोड्याचे किती होणार मग रेशो, 3 गुणेला काय करा 600 करा आणि 3 गुणेला 600 म्हणजे किती होणार, 3 छक 18. म्हणजे तुम्हाला काय विचारलंय, घोड्याची किंमत. तर आपण घोड्याची किंमत किती काढली, 1800. पर्याय क्रमांक ए हे तुमचं उत्तर असणार आहे. समजलं. खूप सोपा आणि सरळ प्रश्न होता. फक्त वाचायला कठीण आहे, सोडवायला खूप इझी आहे. समजलं. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा हा एक रिझनिंगचा प्रश्न आहे. तुम्हाला खूप सोप्या याच्यात मी सांगतो याला कसं सॉल्व्ह करायचं. तर ठीक आहे, 10 प्रश्न झाले आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप प्रश्न बाकी आहे आणखी आपले. तर मी काय म्हणतो, हा आपला व्हिडिओ लांबून जाणार. तर आज सध्या इथेच आपण काय करू, आपले प्रश्न थांबू देऊ. म्हणजे व्हिडिओ इथं स्टॉप करू. खूप प्रश्न आहे आपल्याकडे. हे बघा व्हिडिओ लांबणार म्हणून आपण प्रश्न काय करतो, इथेच थांबवतो. या व्हिडिओला इथे स्टॉप करू. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला काय करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपवर मी चालू घडामोडी जीके जीएस मराठी ग्रामरचे काय करत असतो, प्रश्न घेत असतो. या ग्रुपची लिंक मी या व्हिडिओ खाली देत असतो. तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकला तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही या ग्रुपला जॉईन होणार आणि इथे तुम्ही मराठी जीके जीएस चे प्रश्न सोडवायला म्हणजे मोकळे होणार. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि जे कोणी विद्यार्थी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. थांबूया इथेच, भेटूया नंतरच्या क्वेश्चन सिरीजमध्ये. थँक्यू, धन्यवाद.